नक्कीच ह्यालाच रामराज्य म्हणतात की 100 जरी वर्ष झाली तरी ही कार्य करण्याची जिद्द तशीच राहिली जशी 16व्या 15व्या 14व्या वर्षी. हेच रामराज्य आहे. रामराज्य अजून वेगळं काय आहे? रामराज्य म्हणजे चैतन्य, चैतन्याचा स्पर्श होणं, आळस नसणं, कंटाळा नसणं, सतत काहीतरी करण्याची जिद्द, ध्येय. सतत माणसाने व्यस्त राहिलं पाहिजे. निरर्थक कामामध्ये नाही, टीव्ही मोबाईलमध्ये नाही, चेतनामध्ये राहिलं पाहिजे, विचारांमध्ये राहिलं पाहिजे, समाजाच्या हितासाठी कार्य करण्यामध्ये राहिलं पाहिजे. भरपूर भरपूर कार्य आहे, भरपूर सेवा आहे. जिथे जाऊ तिथे आपल्याला कार्य आहे, जिथे जाऊ तिथे आपल्याला सेवा करता येणार आहे. फक्त आपण जागे मात्र पाहिजे. म्हणून आपण 3 दिवस असं रामायणाविषयी विषय घेतलेला आहे की आपण रामाविषयी ऐकूया. आपल्याला रामप्रभूंविषयी माहिती नाही अशातला भाग नाही, परंतु आपल्या हृदयामध्ये राम नाही. रामरायांचं मंदिर उभं राहिलं, सुरू झालं ते, त्याच्यासाठी खूप झगडले सगळे. मंदिर उभं राहिलं, पण आता रामरायांचे भक्त पण उभे राहिले पाहिजे. आणि अयोध्येत एक मंदिर व्हायला पाहिजे असं नाहीये फक्त अयोध्येत, तर आपल्या सगळ्यांच्या हृदयात पण रामराय आले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम असा जप करून नाही होणार, त्या जपाला जपता आलं पाहिजे. काळ गोदावरीने सेवा केली. ज्या वेळेला वनवासाला पहिल्यांदा प्रभू रामरायांचं पाऊल बाहेर पडलं, गंगेच्या पुढे रामराय आले गंगा ओलांडून, त्यावेळेला पहिल्यांदा गोदावरी मातांनी त्यांचे चरण क्षाळले. आपल्या गोदावरीनी कुठे खंडलं नाही, खड्डा नाही, जेसीबी नाही, काही. कशा गेल्या काय माहिती. नाशिक पासून गंगा जमिनी खालून प्रवास केला, त्याला गुप्त गोदावरी म्हणतात, जी आजही आपल्याला बघायला मिळते. आणि गंगा ओलांडून आल्यानंतर त्या नावेवरनं उतरल्यानंतर पायातला पाण्याचा स्पर्श काय होतोय म्हणून पाहिलं तर ती खाली झुळझुळ झुळझुळ गोदावरी. आणि गोदावरी कशाला मिटायला गेली तर म्हणाली, या संपूर्ण यात्रेमध्ये प्रवासामध्ये गोदावरीच्या काठी यायचं. आपणही गोदावरीवरच राहतो, पण आपल्यात गोदावरी नाही राहत. आपण फक्त आंघोळ करतो, स्नान नाही करत. त्यामुळे आपल्याला तीर्थ नाही मिळत. आणि आंघोळ करायला आपण जागे कुठे असतो? गाडी असते, कुठेतरी जायचं असतं, पैसे कमवायचे असतात, खूप पैसे खूप पैसे खूप पैसे. किती पैसे कमवले तरी कशाला कधी पुढे होणार आहेत काय माहितीये. त्यामुळे आपल्याला राम हा शब्द तृप्ती देणारा शिकलं पाहिजे. रामरायांपासून पहिली आपण शिकलं पाहिजे समाधान, मर्यादा, तृप्ती, शांती. आपल्याला खूप इच्छा असते आपण खूप काहीतरी करावं, म्हणून आपण गोदावरी तीर्थ आहे, रामरायांचे चरण क्षाळले. आणि सीतामाताने इतका आनंद झाला, दुःखी होतं, साहजिक आहे. म्हणजे आपल्याला संपूर्ण रामायण नाही ऐकायचं, आपल्याला ऐकायचं ते राम, प्रभू रामराय, माता सीता, बंधू लक्ष्मण, बंधू भरत आणि बंधू शत्रुघ्न. आज अशी अवस्था आहे म्हणजे रामायणामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर भरतापर्यंत आपल्याला, भरत महाशयांपर्यंत आपल्याला रामायणामध्ये खूपसे उल्लेख मिळतात, परंतु शत्रुघ्न महाशयांचा, चौथ्या बंधूंचा उल्लेख कमी येतो. परंतु सद्गुरू गजानन महाराजांचं असं म्हणणं आहे की जर रामायण बघायचं, रामायण ऐकायचं, रामायण समजून घ्यायचं, रामरायांना समजून घ्यायचं, अयोध्येला समजून घ्यायचं, तर आपल्याला आधी शत्रुघ्नांनाच समजून घेतलं पाहिजे. आणि ते का समजून घ्यायचं आज आपण, तर ती जबाबदारी आज आपल्यावर आहे. आज आपल्याला या भारतवर्षामध्ये शत्रुघ्न व्हायचंय, शत्रुंजय व्हायचंय सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला. का बरं? कारण रामरायांबरोबर वनवासामध्ये माता सीताही गेल्या,
बंधू लक्ष्मणही गेले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर भरतांना विरक्ती आली की अरे हे काय आहे, हे सगळं आधी उद्या सिंहासनावर बसणार आणि आजच हे असं काहीतरी विचित्र घडलं. त्यांना तर तेही कळलेलं नव्हतं. बऱ्याच दिवसांनी त्यांना कळलं, तोपर्यंत वनवास अर्धा सुरूही झालेला होता. आणि मग आल्यानंतर त्यांना खूप संताप आला. ते सगळं रामायणामध्ये आहे, आपल्यालाही सर्वांना ते माहिती आहे, परंतु आपल्याला त्याचं मर्म बघायचं आहे. आपल्याला ही जी घटना रामरायांनी घडवल्यात, या ज्या लीला रामरायांनी केलेल्या आहेत त्या तुमच्या आमच्यासाठी केलेल्या आहेत. हा वनवास त्यांनी तुमचा आमचा वनवास चुकावा म्हणून केलेला आहे. परंतु अजून आपण त्या गोष्टींना तशा अर्थाने नाही समजून घेतलं. रामायण वाचतही असू, रामनामाचं जपही करत असू, परंतु आपण अजून रामदास नाही झाले. आपल्याला अजून ते नाही जमले. आपल्याला जपाचा केलेल्या जपाचा, वाचलेल्या रामायणाचा, केलेल्या पारायणाचा देखील आपल्याला खूप गर्व असतो. आणि आपण ते गर्वाने म्हणतोय, आपल्या बोलण्यातही ते असते. मग आता 7 दिवस रामायण वाचतोय. रामायण घरात नुसतं वाचायचं, झालं तरी चालेल, बाहेरच असं म्हणतो ना, घरात रोज रामायण असतं, यांच्या रोज रामायण असतं. असं म्हणतात की रामायण घरात नाही वाचायचं, असं कसं चालेल? म्हणजे रामरायांबरोबर वनवासामध्ये गेलेल्या सीतामाता जर घरातल्यांनी आदर्श नाही घेतला तर बदलीच्या गावात नवऱ्याबरोबर जायला बायका तयार नाही. 14 वर्ष वनवास, बदलीचं गाव बरं आहे, सगळं छान असतं, नोकर चाकर, घर वगैरे, क्वार्टर वगैरे सगळं असतं, खाणं पिणं फार अवघड आहे. जेथे राघव तेथे सीता. बस एवढं मंदिर उभारलं तरी चालेल की जिथे राघव आहे तेथे माता सीता आहे. आणि राघव कुठे? दगडावर, शिळेवर, वनवासात, काट्याकुट्या, झाडांमध्ये, जंगलामध्ये, अरण्यामध्ये, नदी काठी, बुड्या बोडक्या उन्हामध्ये, पर्वतावर, डोंगरावर, कुठे दरी खोऱ्या, कुठेही रामराय सर्वत्र आहे, सर्वांचे आहे. आणि त्याचबरोबर माता सीता पण आहे. मर्यादा त्यांच्या मागे अजिबात पुढे गेलेलं नाही. ते मस्ती मुक्ती नव्हती म्हणून बरं आहे. आणि आत्ता असून काय मुक्तीचा जर खरा अर्थ आपल्याला कळला नाही म्हणजे तर तो स्वैराचार आहे. मुक्तीचा खरा अर्थ कळला पाहिजे आपल्याला. मुक्तीचा अर्थ आहे मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यास, थोर नवलाव झाला. इतकं नवल झालं की मुंगी आकाशात उडाली, यांना मुक्ती म्हणायचं. आम्हाला घराबाहेर पडू दिली, आम्हाला नोकरी करू दिली, आम्हाला वाटते तसे कपडे घालून दिले म्हणजे मुक्ती असेल. तर जेथे राघव तेथे सीता, पान बंद करून टाक. आपली योग्यता नाही ते वाचण्याची, ते म्हणण्याची सुद्धा, रामनामाचा जप करण्याची सुद्धा नाही. आपण उपासना करतो नारायणाच्या चरणांशी बसलेल्या लक्ष्मींची, आणि आपल्याला मात्र ते चरण धरावेसे वाटत नाही. आपल्याला आपलं कुटुंब, आपलं घर, आपली मुलं बाळ, आपलं सासर माहेर यामध्ये राम नाही जागवता येत. तिथे जागवला पाहिजे. रामायणामध्ये काय घडलं एक वेळ नाही कळलं तरी चालेल, परंतु आपल्या कुळामध्ये, आपल्या वंशामध्ये रामरायांचा जन्म झाला पाहिजे, भरतांचा जन्म झाला पाहिजे, लक्ष्मणांचा जन्म झाला पाहिजे, शत्रुघ्नांचा झाला पाहिजे, सुमंतांचा देखील झाला पाहिजे. सुमंतांची फार आवश्यकता आहे. योग्य आणि विवेकी निर्णय घेणारे, सर्वांच्या हिताचा, कोणाच्याही वैयक्तिक हिताचा नाही. आर्य सुमंतांचं जे कार्य आहे ते खूप वेगळे. सगळंच आपल्याला जमेल असं नाही, परंतु 3 दिवसामध्ये जेवढा आपण आपला त्या सगळ्या गोष्टींची सेवा करता येईल, त्या सगळ्या गोष्टींचा जेवढा आपल्याला आपल्या अल्पमतीने सन्मान करता येईल तेवढा आपण नक्की करू. आणि ह्या सगळ्यांनी तुमच्या आमच्यासाठी कार्य केलं. तुम्हा आम्हाला आनंद व्हावा, तुम्ही आम्ही आनंदाने संसार करावे,
छान जगावं, देशाला जगाला समृद्ध करावं, विश्वाने आदर्श घ्यावा भारताचा, याकरता या सगळ्यांनी लीला केल्या. आतापर्यंत सद्गुरू गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोट स्वामी महाराज, कलावती आई सगळ्यांनी केलंय आपल्यासाठी. आणि आपण काय करतो? आपण काय करतो हे बघणंच रामायण आहे खरं. इकडे 18 पद्मवानरांनी सेतू बांधला, तिकडे लंका जाळली, रावणाला मारला, हे सगळं लिहिलेलं आहे. पण ते वाचून जर आपण चहा बिस्किट उडवून खात असू, झालं बाई रामायण वाचून, 2 झाले प्रकरण वाचून, द्यायचं चहा आणि बिस्किट. बरंच मोठं आहे ग, मला वाटलं होतं पटकन होईल, पण तसं नाही. वर्णनच खूप आहे ना रामायणामध्ये, खूप वर्णन आहे. मग मी काय करते, ते वर्णन टाळते, फक्त घटना वाचते. इतका कंटाळा आला आपल्याला. असा कंटाळा आल्यानंतर आपण कसं काय करणार सांगा? नशीब आपल्याला सेतू बांधायला नाही सांगितला, फक्त राम मंदिर बांधा म्हणजे. त्याला खूप वेळ लागला, परंतु ते एक वेळ मंदिर दगडाविटांचं उभं राहील म्हणजे. परंतु ज्याच्यामध्ये आत्मा आहे, त्याच्यामध्ये आत्मा राम उभं राहणं फार अवघड. सगळ्या वाटा आपण बंद करून टाकल्या, कुठे राम म्हणायला जागा नाही म्हणून. धाडसाने कोणी राम नाही म्हणत, घाबरतात सगळे. ईश्वर आहे की नाही इथपासून सुरुवात, आणि बहुतांशी ईश्वर नाही हे म्हणणं एक प्रतिष्ठा झाली. कारण ईश्वर आहे असं जर म्हटलं तर सिद्ध करावं लागेल. त्यामुळे नाही म्हणण्यात बरं आहे, सिद्ध करावं लागत नाही. आणि नाही म्हणणाऱ्यांचा जथ्था खूप असल्यामुळे त्यांच्यामध्ये मिसळून गेलं की आपण बरे. मग ज्याला सिद्ध आहे ईश्वर असं म्हणायचंय, ती 2-5 लोक आहेत, फार नाही. आणि मग त्या 2-5 लोकांचा आवाज सध्या बंद आहे. ती 2-5 लोक पांडवांसारखीच मंडळी. तेव्हाही पांडव 5च होते, जास्त नव्हते. परंतु आज गंमत अशी की आज पांडव 5च आहेत, पण विखुरलेले. तेव्हा निदान एकत्र तरी होते. म्हणून आपल्याला जर रामायण ऐकायचंय म्हटले तर आपल्याला काय ऐकायचंय? महादेवांनी माता पार्वतींना विचारलं. त्यांनी असं विचारलं की तुम्ही सतत ध्यानामध्ये असता, तुम्ही तर सर्व मिळवले, तुम्ही अंगाला राख फासली आणि तुम्हाला जन्म मृत्यूचं सगळं रहस्य कळलेलं आहे, तुम्हाला सदाशिव असं म्हणतात. मग अजून तुम्हाला काय हवंय? तुम्ही ध्यान कशाचं करा? तेव्हा ते म्हणाले, अजून मला माझे गुरुदेव नाही उमगले, मला सगळं उमगलं, मला स्मशान उमगलं, जन्ममृत्यू उमगले, रहस्य कळलं, अनंत कुठे ब्रह्मांड कळलं, मी कुठे येऊ जाऊ शकतो, विहरू शकतो, काहीही करू शकतो, परंतु माझे गुरुदेव नाही. तेव्हा मग माता पार्वती म्हणाल्या की आपले गुरुदेव आम्हालाही दर्शन घडवा, आम्हालाही सांगा. तेव्हा महादेवांनी असं सांगितलं, आता आपण सहजच असं बोलतोय म्हणजे फार मोठ्या घटना आहेत या सगळ्या, परंतु असंच बोलावं लागतं. इतक्या उच्च आणि गिरवाण भाषेमध्ये जर बोलायला लागलं तर उठून निघून जातील सगळे, काही कळत नाही कुठली भाषा आहे. संस्कृत भाषेमध्ये आपल्याला बोलता नाही. जर असं ठरवलं की 2 तरी वेळी संस्कृत बोला तर आम्ही असेच 80-85 वर्षाचीच काही मंडळी आहेत की जी संस्कृत बोला म्हणून छोटी छोटी पुस्तकं येऊन सगळीकडे हिंडत असतात. की निदान तुम्ही सकाळी नमस्कार आणि स्वागत याचे 4 शब्द तरी शिका आणि घरामध्ये बोला. संस्कृत वाचवली पाहिजे का तर आपण वाचणार आहोत. संस्कृतचे जे उच्चार आहेत सगळ्यांना मंडळी काहीतरी कारण द्यावं लागतं. असं सहज कोणी काही स्वीकारतच नाही. इतके व्यवहारिक झालं ना. ह्याने काय होणार नाही, तुम्ही येऊन नुसतं परिचय बसा, त्याने काय होणार नाही, त्याने काय की मग सगळं झालं ना प्रवचन की चहा मिळणार. बरं नुसते खुर्ची घेऊन कोणी नाही बसणार, काहीतरी देणार आहात तरी येत नाही तर असं इतका व्यवहार. आणि मग ह्या व्यवहारी जगामध्ये ते अभिराम म्हणायचे
किती अवघड आहे. आपली आज बैठक तरी आहे रामरायांना ऐकायची. सिरियल्स आठवत असतील, संध्याकाळचं खेळणं आठवत असेल, रात्री जाऊन स्वयंपाक करायचा आठवत असेल, त्यातच रामरायांना घुसळायचंय आपल्याला. आहे 7 दिवस कार्यक्रम आहे, तेवढ्यात एक 3 दिवस राहणार ऐकून घेऊ, काय आहे काय बघून तर घेऊ. नाहीतर या खूप दिवसात बाहेरच नाही पडली, कोविड होतं, अजून कुठे गेले म्हटलं चला आता जवळच्या जवळ आहे, जाऊ. काय फार लांबून नाही आले, नाही पाथर्डीवरनं कोणी आले, हिरावाडीतलं कोणी नसायला आलं. म्हटलं पंचवटीतून कोणी आला नसेल तर रामरायाच्या हे आसपासचं असेल फक्त लोक. का आले का नाही माईकचा आवाज तर येत नाही, कोण नाही अजून दिसत नाही. बरं थोड्या वेळ जेवतो पण ते छान कर. ही जर रामायण ऐकणाऱ्याची मनस्थिती असेल, हनुमंताने लंका जाळली पुन्हा पुन्हा आठवायचं, माहित नाही काय जाळू शकतात. जाळू शके सृष्टी उघडी का दृष्टी, तेथे कोण गोष्टी आणि कांची. दृष्टी उघडली की सृष्टी जाळू शकते, पण अजून जाळली नाहीये. का मध्ये रामदास उभा आहे, थांबा एवढ्यात नको. प्रत्येकात राम जागवण्याची जबाबदारी आहे माझी, ती पूर्ण करली. एवढ्यात जाळू नका, थांबा. पण आपल्याला रामदासाची सुद्धा का आहे नाही मंडळी, त्यांची सुद्धा तपश्चर्या मंडळी या गोदावरीतच झाली, गोदावरी काठीच झाली. या गोदावरीने रामदास स्वामी महाराजांच्या हळदीचं अंग धुतलंय, हळदीचं अंग, विरक्त हळद. लग्न होतं ती असक्त हळद आहे, आणि रामदास स्वामी महाराजांची विरक्त हळद. काय गोदावरीला आनंद झाला असेल, काय पैठणपासून जी गोदावरी पकडली, जांबेपासून ते नाशकात येऊन ते थांबले. रामराय म्हणाले इथे थांबले, मला या क्षेत्राने खूप आनंद दिला आहे. या क्षेत्रामध्येच मला अगस्ती महाशयांकडून सर्व अस्त्रशस्त्र मिळाले. याच क्षेत्रात मला अगस्ती महाशयाने भगवान नारायण, भगवान सूर्यनारायण यांचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं. मंडळी आपला रामकुंड जो परिसर आहे, त्या परिसरावरती आता आपण तिथे खूप सगळं असं सिमेंट टाकून बुजवून टाकल्या त्या सगळ्या गोष्टी, परंतु आजही तिथे ती कंपन, ती स्पंदन, ती शक्ती, ती ताकद, ती ज्योत, ते तेज, ते चैतन्य, ती ऊब, ती उष्णता आजही आहे रामकुंड परिसरात. अगस्ती महाशयांचं तिथे आगमन झालं आणि रामरायांना साक्षात सूर्यनारायण खाली आले आणि सूर्यनारायणाच्या समक्ष अगस्ती महाशयांनी रामरायांना सर्व प्रकारची अस्त्र दिली आणि सूर्यांनी त्या अस्त्रामध्ये सर्व प्रकारचं तेज उडलं. ही सगळी घटना आपल्या रामकुंडावरची आहे. आता फक्त तिथे भाजी विकतात. पण भाजी जर अगस्ती ऋषींचं एखादं शस्त्र म्हणून घेतलं तर ती ताकद नाही येणार आपल्याला. आपण जागे नाही ना मंडळी, जागे नाही. आज आपल्यालाही मंडळी शस्त्र कशासाठी, शस्त्र म्हणजे आपल्याला ढाल तलवार बंदूक काही नको आपल्याला, आपल्या जिभेमध्ये पाहिजे. जिभेमध्ये ते तेज पाहिजे की तो राम उच्चार असा पाहिजे की सगळा आराम संपला पाहिजे, सगळा आळस संपला पाहिजे, सगळा कंटाळा संपला पाहिजे. असा तो राम उच्चार आहे, असं ते रामप्रभूंचं आपल्याकडून नाम घेणं झालं पाहिजे. म्हणून अभ्यास हाच करायचा आहे आपल्याला. शत्रुघ्नांचा अभ्यास कशासाठी करायचा आहे आपल्याला? ही रामकुंड, गोदावरी, पंचवटी हे काय आहे? का बरं आपण नाशिकची मंडळी त्याचा तो लाभ नाही करून घ्या. आपल्याच इथे, आपल्या जिथून गेलेल्या, आपल्याच इथे ती लक्ष्मण रेषा आहे आणि पंचवटी त्या लक्ष्मण रेषेच्या आत आहे. रामायण जगत ओलांडत नाही बघा.
पण ही रहस्य आपण आपल्या हृदयामध्ये जागी ठेवून प्रत्येकाला सांगितली पाहिजे. आल्या गेल्याशी बोललं पाहिजे की आमचं कसं नासिक आहे, आमचं कसं रामकुंड आहे, आमची कशी पंचवटी आहे. हेच रामायण मंडळी आहे, हेच नामस्मरण आहे. वेगळी माळ ह्याची आवश्यकता नाहीये. जपातून तुटला नाही पाहिजे. अजपा जपणे उलट प्राणाचा, इथूनही मनाचा निर्धार असेल. अजप केला पाहिजे. अजप म्हणजे काय? जप करायची आवश्यकता सुरलेली पाहिजे. चालू असेल असं झालं तर किती सुंदर. मग सर्वत्र राम मंदिर होईल. काय अवघड नाही. दगडविटाचं नाही, साक्षात चैतन्याचं आत्मा. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला रामायणा मधल्याच असतील तरी देखील आपल्याला त्या आपल्यातल्या रामाकरता समजून घ्यायच्या, आपल्यातल्या रामदासाकरता समजून घ्यायच्या. ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामी महाराज या नाशिक क्षेत्री आले, थांबले, त्यावेळेला त्यांना टाकळी क्षेत्राच्याही अगोदर जे गाव लागतं दसपंच, त्या गावामध्ये रामारायांनी दर्शन दिलेले हनुमंतांसह. काय ते गाव धन्य होते. रामदास स्वामी महाराज खूप लहान होते, वय वर्ष 11च होते. आणि असे आपल्या कोणी ओळखू नये, हळदी चांगलं तर दिसतच होतं म्हणून. बरं, लग्नाचं थोडंसं तेजही असतं. विवाह वेदीवर निघाले ते. आपल्याला कोणी बघू नये अशा कावऱ्या बावऱ्या अवस्थेमध्ये ते इकडे तिकडे आलेले होते. आता आपण काय करायचंय, चालत तर आलो, पळत तर आलो, भान तर नव्हतं, रात्र झालेली आहे. मग ते इकडे तिकडे बघत होते. तेवढं एक वृद्धग्रस्ताने त्यांचा हात धरला आणि म्हणाले, बाळा अरे एवढ्या रात्री तू काय करतोय? एकटं कुठं पायात चप्पल नाही, काय नाही, अंगावरचे कपडे असे एवढा विचित्र, काय तू कुठून पळून मिळून आलास की काय? त्यांना म्हटलं, यांना कळलं. नाही, पळून नाही आला. मग ते म्हणाले, मला पळवलं गेलंय. काय? कोणी पळवलं? ते म्हणाले, रामरायांनी. ते वृद्ध म्हणाले, अरे वेडा का काय तू? रामांचा काळ कधीचा, तू सांगतोस काय? रामराय तुला कशाला पळवतील? ते म्हणाले, ते नाही मला माहिती, पण मला पळवलं होतं त्यांनीच. कारण त्यांच्याशिवाय मी पळूच शकत नाहीये. माझ्या पायामध्ये ताकद, माझ्या मनामध्ये जिद्द, माझ्या मनामध्ये ते सगळं सोडून पळण्याची जिद्द, हातोटी त्याने निर्माण केली. ती रामांशिवाय शक्तीने मानवाचं हे काम नाही. मानव त्या विवाह वेदीवर पळत जाईल. लग्न ठरणं आणि लग्न ठरवणं एवढा एकच उद्देश, एकच ध्येय आहे. आता अजून झालं नाही लग्न, मी अजून पाहिलं नाही हिमालय असं म्हटलं तर एक वेळ चालेल. पण त्या हिमालयाशी, अगं त्याने अजून हिमालय नाही पाहिला, एवढ्या कशाला लग्न करायला लावता त्याला? तर ते म्हणजे कोण आहे? हिमालय का पाहायला होताय? असल्याच्या नादाला का लग्न? हे योग्य नाही असं. तिकडे भगतसिंगाला जाऊ दे फाशी. आपली मुलं फॉरेनला गेलेली होईल नाही का? फाशीला भगतसिंगाच्या आणि भाऊ व्यवस्थित तर ते जातात. आपली मुलं फॉरेनला गेली पाहिजे. अयोध्येचं राम मंदिर होईल तेव्हा होईल. आपल्या पदाने ते बांधलं नाही तरी चालेल. रामदास दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा, आपल्याने. आपला कसा मुलगा आपल्या हाताशी आला पाहिजे, वेळेवर लग्न झालं पाहिजे, सुनेंना हात पाय चेपले पाहिजे, मला मालिका बघू दिल्या पाहिजे, नातवंड कशी माझ्याजवळ आजी 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 म्हणून बसली पाहिजे, मला कुठल्या नातवंडाने हालू नाही दिलं पाहिजे, यम आला तरी. तेवढी जर नातवांची ताकद असते ना म्हणजे काय आहे, तुम्ही डोक्यावर नाचा. अहो तेवढी 7 पावलं चाललेल्या पतीची पण ताकद नाही, पत्नीची ताकद आहे. 7 पावलं म्हणजे स्वर्ग नव्हे म्हणजे, आणि 7 पावलं म्हणजे आपलं जीवन पण नव्हे. एकत्र चालणं आणि यम आल्यानंतर पुढे, यमाच्या पुढे जाणं
आणि यमाच्या मागेही जाणं आणि प्राण परत आणणं याही घटना आपल्याच इथल्या आहेत. या वैतरणा नदीवर घडलेले प्रसंग आहेत सगळे. इथे गेलेल्या सावित्री यमाच्या मागे वैतरणा नदीवरनं जातो प्रदेश. माहितीये का आपल्याला? कोणाचे प्राण परत आणायचे असतील तर माहिती करून घ्या. पण वैतरणीची कोणी परिक्रमा नाही करणार, कारण महत्वाच्याच गोष्टी नेहमी बंद करून ठेवल्या. ज्ञान बंद करून ठेवलं आणि आपलं ज्ञान घेतलं पाहिजे. आपण स्वतः उत्सुक झालं पाहिजे. वैतरणा इथून तर वाढते. सावित्री मातांनी साक्षात यमाला पाहिलं. वैतरणीमध्ये स्नान केल्यानंतर त्यांना दिसले, ते आले आणि ते म्हणाले थांबा, इतक्यात नाही न्यायचं. मला वचन दिलेलं आहे त्यांनी की सौभाग्य तुझं अखंड राहील म्हणून, आणि त्यांचं वचन मला महत्वाचं आहे, तुमचं निर्णय नाही महत्वाचं. तुम्ही काय येताय मला सांगा. नाही उद्या जाऊ नका वैतरणीवर स्नानाला, आधीच नवीन काय ते आलंय म्हणजे. हा काही नावही लगेच ठेवतात, इतके मूर्ख आहे जग. अहो नाव नाही ठेवलं ना तर लवकर जाईल ते, पण त्याला नाव घेऊन ठेवून त्याचं वारसं बिरसं करून सगळ्या जगभर त्याची बोंबाबोंब करून त्याच्या स्वागताला मास्क लावा, सॅनिटायझर लावा, काय काय करा, काय काय करा, काय काय करा. अरे मनात राम असेल तर रावण मेलाय, दास काय. पण ते बळ नाही शिंकलं की का शिंकलं. तुम्ही जरा बाहेर असता का? काय अहो तो दास गेला नाका, दास नाका काय म्हणजे. आपण केवढे डास केवढा, एवढंच एवढंच. भीती 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 करायची. आणि आपल्याला झाल्यावर आपण सोसायटीला म्हणतो आम्हाला का बाहेर काढतो. अरे असं कसं? जो न्याय दुसऱ्याला तोच आपल्याला. रामरायांचं जग हे न्याय अन्यायाच्याही पलीकडे गुंडले. त्यांच्या जगामध्ये रामराज्य म्हणायचं कशाला की ते जे राज्य होतं रामरायांचं, त्याच्यामध्ये स्त्री जर रस्त्याने चालली असेल तर तिचा पदर देखील वारा उडवत नव्हता. एवढा धाक होता वाऱ्याला. हे रामराज्य. जर तिच्या पायामध्ये पैंजण असतील आणि ती जर चालत असेल तर सगळी जागा सगळा परिसर नीरव होत होता. कारण पैंजणांचा जो नाद आहे तो प्रत्येकाने ऐकला पाहिजे, कारण त्याने आयुष्य वाढते. वाव. नाही लगेच सांगितलेलं बरं, कारण काय इकडे विज्ञान आणि इकडे ज्ञान असं ते झुंबड करून टाकायचं. सगळं विज्ञान पाहिजे. तुम्ही जिवंत आहात, विज्ञानाने सिद्ध करा. नाही बाबा, शिंकून दाखव का, खोकून दाखव. खोकला ना म्हणजे कधी एकटा येत नाही. असं नाही होत. खोकल्याचा सुद्धा अभ्यास करायचा होता. 2 वर्ष चाललं असत. 2दा येतोच तो, येतोच. फार सुंदर आहे. खोकल्यावर नाही बोलायचं आपल्याला. खोकला सुद्धा महत्वाचं आहे. खम हे जे अक्षर आहे पहिलं, खम हे अक्षर आहे आकाशाचं. आकाश त्या अक्षर, त्याला खम ब्रह्म असं म्हणतात.
जेव्हा हा खोकला येतो आपल्याला तेव्हा आपल्या शरीरामधलं आकाश विस्तारतं. घाबरू नका, खोका. काय खोकता नाही, कारण खोकणं आजकाल अगदी अपराध होता. पुन्हा आपण सगळे त्याची इतकी पांघरून घेऊन बसलोय, ते सगळे लोक आहेत, सगळे अशी ते छान काय सभा रंगली आणि त्याच्यात आपण खोकलं तर ते असभ्य दिसते. असभ्यतेच्या मर्यादांमुळेच आपल्यावर प्रेशर आलाय म्हणजे त्याच्याचमुळे अटॅक येतात. इथे हे करायचं नाही, तिथे ते करायचं नाही, ते कमी हसायचं, किती हसतात. आता हसतो मी, 7 मजली हास्याचे आपल्या इथे नमुने. आता तळमजला एवढं सुद्धा कोणी हसत नाही. हसताना कोणी हास्य क्लब त्याच्यासाठी काढावे लागले. आणि मग त्यांना तसं करताना म्हणून बाहेरचे खरे हसतात, ते कृत्रिम हसतात आणि बाहेरच्या एवढं नका हसू, हसा. सारखं असं दाबून टाकल्यामुळे ना मंडळी आपल्याला राम काय अयोध्या काय रामायण काय काही कळणार नाही. कारण राम कळलं पोपळी तर पाहिजे ना, आकाश तर विस्तारलेलं पाहिजे ना. आपल्या संकुचित मनात कुठं राम म्हणतात. हा ते अमर्याद आहेत, ते विराट, ते विशाल, ते पुरुषोत्तम आहेत. त्यांना आपल्या संकुचित हृदय जिथे आपण भाजीला गेलो पिशवी देणं म्हटलं तर देता येत नाही. पाणी आहे का तुझ्याकडे? नाही ग. तुझ्याकडे आहे? नाही, माझ्याकडे थोडंच आहे, दे ना, थोडं थोडं पिऊ. थोडंच पिऊ. आणि मग थोडं पुढे गेल्यानंतर एकटी गाडी जेव्हा बसली तिच्या तेव्हा तिने मोठी बाटली काढली. ती पण डॅमेज ती आली, अगं तुझ्याकडे पाणी नव्हतं ना. आता तेच मी तुला आता तेच म्हणणार होते की इकडे ये, माझ्याकडे ये. मग बाटली सापडली. असले डॅमेज लोकांनी रामायण नाहीच ऐकायचं म्हणजे त्याचं काहीच उपयोग नाही म्हणून. अहो अख्खी सृष्टी बसवून रामायण निघून गेले नाही, निघून गेले, थांबले नाही. हे हनुमंतांना म्हटले तू थांब आणि हे बघ सगळं काय चाललंय. तुम्ही निघाल, घेऊन नाही गेले, काहीच नाही घेऊन गेले. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, कळल्या पाहिजेत. म्हणून हसा, खेळा, मोकळं राहा. सारखं सभ्यतेच्या पांघरुणाखाली आपण स्वतःला जे काही दाबून टाकतो तसं नाही टाकायचं. हे का सांगतो आहोत तर आपलं मन मोकळं झाल्याशिवाय, हृदय मोकळं झाल्याशिवाय, बुद्धी अहंकाराने रिक्त झाल्याशिवाय आपल्याला प्रभुनाम कळणं अवघड आहे. अवघड आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. कधी बघितलं जप कुठून येतो? केला अभ्यास. श्रीराम जय राम, जय जय राम. म्हणा जय जय राम, 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 जय जय राम. जर त्या नामात बुडाला असतात ना तर इकडनं थांबलं तरी तिकडनं चालू राहिलं असतं. पण जोपर्यंत ते धुंक वाजते तोपर्यंत धुंक ए वाजव ना, वाजव जरा. या नाचाला काहीच अर्थ नाही मंडळी. ते वाचते म्हणून नाचताय. तुमच्यात नर्तन आलेलं नाहीये, तुमच्यात नर्तन नाहीये, काहीच नाही वाजत आहे तरी सुद्धा नाही होणार. लाज वाटेल होईल. काय कशी हातवारी करते. मीराबाईंना आठवा मंडळी, काही ढुंक वाजत नव्हतं, तंबोरा नाही, मृदुंग नाही, ढोलकी नाही, तबला का. पण गावोगावी गल्लो गल्ली फिरल्या हो मेरे तो गिरधर गोपाळ. हे आठवा मंडळी कुठं गेलं सगळं. रोज मालिका सुरू होतात ना त्यावेळेला एक चरित्र घेऊन बसायचं. बस तिकडं ते सुरू झालं बंद करायचं. चांगलं होईल मंडळी. दवाखाने बंद होऊन जातील, औषध गोळ्या बंद होऊन जातील. करून तर बघा, 1 महिना करून बघा.
पण सारखं पुस्तकात. काय झालं काय झालं? गेला होता तिच्याकडे नाही तर म्हणत होता काळ काळ तो दुसऱ्या बाईकडे गेला होता. नीट सांगणार इकडे काय झालं. बरं जाऊ दे, तू रामायण वाचव आणि उद्या दिसणार आहे. उद्या दुपारी परत असतं ते. हो का? हिरा सापडल्यासारखा आनंद आहे. हीच मालिका आज मिळाली, उद्या बघताय. अरे 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 काय ते अयोध्येने म्हणायचं, काय पंचवटीने म्हणायचं, काय गोदावरीने म्हणायचं, काय रामसेतूने म्हणायचं. 18 पद्म वानरांमध्ये एकटं वानर आपण असावं. निदान 18 पद्मांना कुठेतरी एखादी कागडे कापून दिली असेल, एखादं सफरचंद नेऊन दिलं असेल, असं एवढं तर आपण काहीतरी असावं म्हणजे. काहीच कसं नसेल, काहीच कसं असेल. आपले हात सेतूला नाही लागले म्हणजे, पण आज सेतू बांधायचा आहे. मना मना म्हटला संपलंय ते संपलंय. शेजारी शेजारी असतो पण सेतू नाही बांधलेला. संवाद नाही होते, तात्कालिक तात्पुरते कृत्रिम दर्शनीय प्रदर्शनीय संवाद होता. काय म्हणतात नाही छान बरी येतात ढकललेल्या दिसतात. आता हो आता काय वय किती वय काय आता 60 आलीच की नाही. तसे तरुण दिसतात नाही ते आहेच म्हणजे मुलगी म्हणतेच तरुण आहेच म्हणून. आणि मला लवकर आजीबीजी म्हणून घ्यायला मला तर आवडतच नाही अजिबात. आणि मी आता म्हणजे मी ठरवलं आता जरा मुलगी म्हणते जरा डाय वगैरे करीत जा, छान दिसत जा, आई तू छान आहेस, एकदम असं एवढं विरक्ती नको. विरक्ती शब्द ऐकले कसं वाटतं शोधावर सत्कार करावा, कारण ती येणंच शक्य नाही, कधीच शक्य नाही. न 60ला न 70ला न 80ला नाही येणार. कारण इतका मोह इतकं प्रदर्शन सगळ्या जगभरात चालू आहे की असं वाटतं मी हे करू, मी ते करू, मी ते करू, मी ते करू, मी काय काय करू, फक्त स्वयंपाक नको करू, बाकी सगळं करू. मी स्वयंपाक केलं की मला बाथरूम ठेवतात, कोणतं ठेवतात, मला स्त्री म्हणून अंग मला बाई म्हणून धमक केलं. फक्त स्वयंपाक नाही, बाकी सगळं मग रंगरंगोटी हे ते अंक ढंक 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 सगळं भिशा सगळं. सारखं भिशीला जायचं, पाटील जायचं, काय अजून त्या मॉलमध्ये जायचं, क्लबमध्ये जायचं. आणि आता तो ऑनलाईन, सगळं ऑनलाईन. सारखं मागवायचं, सारखं बटाटे ऑनलाईन. बटाटे सांगते ऑनलाईन, नो टेन्शन. मग काय नाही आणले ना बटाटे त्याने. पण हे ऑनलाईन वाल्यांचं काही खरं नसतं. म्हणजे ते बटाटे आणले इतके घाणेरडे आणले ना, मग ते काय निवडून आणणार आहे का? तुला काय वाटलं ते काय निवडून देणार आहे? आता ते बाजारच जावं लागतं त्याच्यात. बाई बटाटा हो गोड नाही ना निघणार, चिवट नाही ना होणार, असं तसं नाही ना. ताजा आहे का नवीन आहे का जुना आहे का कुठला आहे, इंदूर का कलकत्ता का तळेगाव, कुठला बटाटा घातात माहित नसेल इकडे विचारलं होतं. ऑनलाईन नाही काय नसेल, यम पण ऑनलाईनच येतात. ते घरातूनच घेऊन जाणार आहे, काही काळजी करू नका. काही यमांसाठी कुठे जायचं नाही, ते घरीच येणार आहे. गंमत आहे सगळं ऑनलाईन. आणि बाकीचे रस्त्यावर बसले त्यांचं काय करायचं? त्यांनी काय करायचं बिचाऱ्यांनी? हो काकू या ना, शेवटचे राहिले 5च मेथीच्या जोड्या घ्या ना काकू, घ्या ना, 5च राहिले ना काकू, घ्या. हो या ना बाई घ्या ना, मी 20 रुपयाला घेतले काकू, तुम्हाला 5 रुपयाला घेऊन जा घेऊन जा. हे असं जर आपण म्हणायला लावलं तर आपण अयोध्येच्या मंदिराच्या दर्शनाला नाही जायचं. आपली लायकी नाही. पायरीवर उभं राहायची, जोडे काढलेल्यांची जोड्याजवळ उभं राहायची सुद्धा नाही. आपल्याला कळत येत नाही, आपल्याला वाईट वाटत नाही. यांचे कधी धंदे होतील मंडळी, कधी ती सगळी भाजीवाली मंडळी, कधी ते सुतार लोहार चांभार आणि खुर्चीवर येऊन बसतील म्हणून, कधी मोठ्या मोठ्या गाड्यांमधून येतील, कधी म्हणते. तुम्हा आम्हाला जर करुणा आली तरच हे घडेल, अन्यथा नाही घडणार. आपण सुधारण्याच्या विरोधात नाही मंडळी, कधीच नाही. पण सुधारणा
जर दुसऱ्याला मारत असेल तर आपण विरोध केलाच पाहिजे. आणि ती आपल्याच लोकांना मारतीये म्हणजे आपल्याच. त्यामुळे आपण डोळे उघडले पाहिजेत, आपले डोळे उघडले पाहिजेत. रामायण नंतर वाचू मंडळी, पण सर्वत्र रामराज्य बघण्याकरता रामदासाचे आतले डोळे उघडले पाहिजेत, त्याचा अभ्यास पाहिजे. म्हणून शत्रुघ्नाची अयोध्या शिकली पाहिजे. सीता माता, प्रभू रामराय आणि बंधू लक्ष्मण तिघही गेले अयोध्या सोडून. भरतांना कळल्यानंतर भरतांनी देखील अयोध्येचा त्याग केला. मागे राहिले फक्त शत्रुघ्न, फक्त शत्रुघ्न. 3 विधवा आया आणि पोरकी अयोध्या. राजा दशरथ पण नाही. वसिष्ठही अज्ञातवासात गेले. सुमंत शांत आणि हलकल्लोळ माजलेला अयोध्येमध्ये. का? कारण निर्णय चुकीचा झाला ना. अयोध्येच्या प्रजेला राजा रामांना सिंहासनावर बसवायचं आणि अचानक ते सगळं तसंच राहिलं. सिंहासन रिक्तच राहिलं आणि ते वनवासाला गेले. चला नाही सिंहासनावर, निदान अयोध्येत राहू दे. 14 वर्ष थोडे केले ना. 14 वर्ष आणि गेलेली. इतकी प्रजा त्रस्त झाली, इतकी संतप्त झाली. परंतु शत्रुघ्नांनी प्रभू रामरायांवरचं प्रेम, भरतांचं रामरायांवरचं प्रेम आणि रामरायांचं प्रजेवरती प्रेम हे इतकं सुंदर समजून सांगितलं प्रजेला. इतकं सुंदर. आणि ते स्वतः पिता झाले अयोध्येचे. आणि त्यांनी अयोध्येमधल्या एकाही नागरिकाला बंड करू दिलं नाही. नाही तर माता कैकेयी विरुद्ध बंड अयोध्येची प्रजा करायला तयार झाली. कारण रातोरात गंगा ओलांडलीनं रामायणांनी नेलं नाही अयोध्येच्या सगळ्या नागरिकांना. सोडून दिलं गंगेच्या किनाऱ्यात. बरोबर कोणीच यायचं नाही. त्यामुळे ती सगळी प्रजा बंड करणार होती. परंतु शत्रुघ्नांनी ते करू दिलं नाही. आणि भरताने विचारलं की सगळी माता स्वरूप स्वस्थ आहेत ना, सगळी प्रजा स्वस्थ आहे ना, आनंदी आहे ना, सुखरूप आहे ना. तेव्हा ते म्हणाले आपण तर काही अयोध्येमध्ये येणार नाही, परंतु तुम्हाला सांगतो की अयोध्येची प्रजा आणि अयोध्येची दिनचर्या ही इतकी सुंदर झालेली आहे, इतकी सुंदर झालेली आहे की ती जर आपल्याला बघता आली तर आपण जरूर या, आपल्याला खूप आनंद होईल. तेव्हा म्हणाले काय दिनचर्या? तेव्हा म्हणाले अयोध्येची सगळी प्रजा पहाटे 3 वाजता उठते. पहाटे 3 वाजता स्वतः प्रजा सगळे रस्ते झाडते. सगळे रस्ते, या रस्त्यांना रंगावली काढल्या जातात, सडे घातले जातात, मुलांचं मग सगळं स्वच्छ स्नान वगैरे होतं, घर सारवली जातात. सगळे जण पहाटे 3 वाजेपासून कामाला लागले. आणि मग सुंदर सुंदर फुलं रानावनामध्ये जाऊन तोडून आणून सगळ्या 3 मातांच्या दर्शनाकरता सगळी प्रजा अयोध्येच्या त्या राजदरबारापुढे उभी राहते. निरनिराळे सुक्त म्हणतात, वेदांचं पठण होतं, परिषदांच्या चर्चा होतात, साधू संतांचे आशीर्वाद मिळतात आणि मग प्रजा त्यांच्या त्यांच्या नित्य कामाला लागते. ते म्हणाले एवढी सुव्यवस्था. तेव्हा त्यांनी सांगितलं की शत्रुघ्न या सगळ्या अयोध्येला असं सांगितलं की जेव्हा रामराय परत येतील तेव्हा फक्त ते सिंहासनावरच बसतील. ते तुम्हा आम्हाला तुम्हा आम्हाला समजवण्यामध्ये त्यांचा अजिबात वेळ गेला नाही पाहिजे. राजा राम तर प्रजा रामदास.
असे तुम्ही आम्ही तयार झालो पाहिजे. आपल्याला 14 वर्षाचा काळ तयार होण्याकरता दिलेला आहे आणि तो आपण वायाने घालवायचा. त्यामुळे जिद्द घ्या, ध्येय घ्या आणि स्वतःला जास्तीत जास्त व्यस्त ठेवा. केवळ रामव्यायाम करता, केवळ रामराज्य करता. किती लहान होते शकले, परंतु काय समज होती का? कारण प्रेम होत, जय जय राम होत. तो जय जयकार झाला पाहिजे. हे जय कसं बेंबीच्या देठापासून आलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम, श्रीराम श्रीराम जय राम, श्रीराम जय जय नक्की काय करता? काय झाला जप हो? रोज एक माळ केल्याशिवाय घडणार नाही. मी ठरवलंच आहे, कुकरची शिट्टी की माळ झाली. एक दिवशी कुकरची शिट्टी झालीच नाही. शिट्टी अगं गॅसच लावला नाही. नवऱ्याची गाडी होती, त्याला गाळं द्यायचं. आज वरण भातावरच भागवायचं, कारण ते जाणार, हा कॉलेजातच खाणार, ही मैत्रिणीकडे जेवणार, हे बाहेरच जाणार. त्यामुळे इकडे करायचं काय काही नाही. वरण भातच काका आहे, प्रवासाला ना खूप गरम कमीच खा, तर हलकच राहते. वरण भात लिंबू आपलं बघ त्रास होतो ना, साखर मला म्हणून वरण भात तोही झाला नाही. आणि आम्ही साक्ष वचन घेतलेलं आहे की मी यांना सोबत करेन. कुठपर्यंत? कुठपर्यंत? तेव्हा घास घालताना फोटो काढले. मग आता औषधाच्या गोळ्या भरवताना वाटतं हे ना फार काही लहान मुलासारखा करतो, जरा म्हणून काही नाही. आता गोळ्या गिळायला पटकन इथं उभं राहावं लागतं. 15 मिनिटं खेळ चालतो रोज. हे चित्र तेव्हा भविष्य लक्षात घ्यायचं की हे पण करायचं बरं का. तेव्हा कोणी फोटो काढणार नाहीये. खूप छान वाटलं. झालं आपलं रामराय. सगळेजण मोकळे हसले. हसण्याने आरोग्य आणि आरोग्यामध्ये रामराय. आपल्या आरोग्यामध्ये स्वस्थ शरीर. तुम्हाला कुठलाच रोग नव्हता म्हणाल कधीच, कधीच नाही. आईच्या गर्भामध्ये करतच नाही. आपल्या विचित्र वागण्याने हे सगळं घडते. आपण नीट नाही वागत. आपला धर्म आपण नाही सांभाळत. तो सांभाळायचा. छोटंसंच कुटुंब असतं, ते सांभाळणं म्हणजेच राम सांभाळणे. आपल्या मुलाची आपण कौशल्य किती सुंदर आहे. काय हरकत आहे, होऊ शकतो. कसे रामायणाला वाढवण्याचे? सिंहासनावर उद्या मुलगा बसणार आणि तो वनवासाला जात नाही. त्या अंतःकरणाने काय केलं असेल? काय सांगा. उद्या मुलाला नोकरी लागणार आणि आज पत्र आलं ती नोकरी दुसऱ्याला गेली. काय होत? आपल्याला हे आदर्श कायम ठेवले पाहिजे, पुढच्यांना दिले पाहिजे.
का? जर औषध गोळ्या खायच्या नाहीत आपल्याला जर 100 वर्ष निरोगी जगायचं, अवघड काहीच नाही मंडळी, जगू शकतो, आजही जगू शकतो. शिला मामाने इथल्या वर्षामध्ये मंडळी सिंहगड घेतला. काय वय होतं त्याचं? बाजी प्रभूंचं काय वय? स्वतः भीष्मांचं काय वय होतं ज्यावेळेला कुरुक्षेत्राचं युद्ध झालं? काय झाली गीता जयंती? काय झालं? आपण स्वतःला काय एवढं युद्ध करून घेतो लगेच? म्हणजे 40 आली तरी आता आली, आता का 40 आली म्हणजे ह्याला 40 नाही बरं का, याला 40 नाही, याला 16 वय. पत्रावरती जरतारीचा 16 वय त्याला, ह्याला 40 कधीच नाही येणार. मग आता काही काम नाही आलं की 40 आली का? काय नाही, पुष्कळ वाटतं दासबोध वाचावा. टीव्ही मला मी बघते, टीव्ही दिसतो म्हणजे येतं पाणी डोळ्यातनं थोडंसं, पण ते काय आता मग करायचं ते काय नाही. कधी करणार या गोष्टी? कधी समजणार आपल्याला की आपल्याजवळ एक आत्मा नावाचा शस्त्राने तोडला जाणार नाही, चिरला जाणार नाही, भांडला जाणार नाही, जळला जाणार नाही, विजला जाणार नाही, फुटला जाणार नाही, डुबला जाणार नाही, असा सर्व सक्षम आत्मा आहे आपल्याजवळ, आपल्यात. कधी भेटणार? कधी भेटणार? निघून गेला मग शेवट. जिवंताला राहू देत नाही आणि मेलेल्याला उचलून देत. जिवंताला डोक्याला घेतलं पाहिजे म्हणून जिवंत माणसं कधी तर बरं. तो माणूस गेल्या हो म्हणतो, फार चांगले होते, असं होतं तसं होतं. जिवंतपणे वाईट होते का ते? फार थोडं आयुष्य आहे तुम्हाला सगळ्यांना, खूप नाही. ते आयुष्यामध्ये जर आपण वैर धरलं तर सेतूने बांधला. सेतू रामांना मारण्याकरता नाही बांधला, त्याकरता नाही बांधला. सेतू बांधण्याचा उद्देश होता वेगळा. रावण मेला ही गोष्ट खरी आहे, परंतु फक्त तेवढाच उद्देश नाही. आता सीताची शुद्धी होती तो तर निश्चितच आहे, मुक्ती तर निश्चितच आहे. पण विभीषणांची मैत्री हा उद्देश महत्वाचा का? एक मित्र मिळणं गरजेचं आहे. 1000 शत्रू करू शकतो. आणि ही मैत्री केली महाबली हनुमंताने. कुठे? लंकेचं. विभीषणांची मैत्री. एक माणूस, एक राक्षसांमधला एक राक्षस, महाबली हनुमंतांनी त्याला मैत्रीचा हात दिला आणि त्यांनी तो केलं. काय हृदय परिवर्तन केलं असेल मंडळी. रावण महाशयांचे ते बंधू आहे विभीषण. दरबारामध्ये रावणाच्या उजव्या हाताला ते बसत होते, त्यांचं आसन रावणाच्या शेजारी असायचं विभीषणांचं. रावणानंतर ते गादीवर असायचे रावण नसताना, आणि ते निर्णय द्यायचे. आणि त्या विभीषणाला काय हृदय परिवर्तन केलं असेल, असं किती वेळ हनुमंत लंकेमध्ये होते म्हणजे. फार वेळ नाही, वर्षभर नव्हते म्हणते, 2 दिवस सुद्धा खूप झाले. 1.5 दिवसात सगळं उद्ध्वस्त केलं. 1.5 दिवसात. काय ताकद असेल, काय ताकद. ती ताकद या गोदावरीच्या पाण्यानेच दिलेली आहे ना. इथेच जन्मले, इथेच उड्डाण केले, इथून सूर्य गेला जो पूर्वेला रोज होतो. आणि हनुमंतांना वाटलं ते फळ आहे असं आपण म्हणतो. आपल्याला माहिती नक्की हनुमंतांना काय वाटलंय. आपल्यापर्यंत जे वाडवडिलांनी आणलं त्याच्यात सूर्य हे फळ आहे असं त्यांना वाटलं, आणि तेच आपण असं समजतो. परंतु सूर्य गिळण्यामागे रामायणाची प्रेरणा आहे. अख्खा सूर्य गिळलेला आहे. ज्याच्या उष्णतेमध्ये उभं नाही राहू शकत. 12 वाजले की आपण सावली धुंडाळायला लागतो. त्या उष्णतेमध्ये, त्या उष्णतेला गिळलं हनुमंता. काय विलक्षण म्हणजे, काय उड्डाण असेल. कोटीच्या कोटी उड्डाण. कसे गेले असतील सूर्य. सूर्य मंडळ अवघड आहे ना.
साधी गोष्ट आहे का? शनी, राहू, केतू, मंगळ, बुध, गुरु, शुक्र सगळे मंडळ घेतलं ना. सूर्य खूप लांब आहे मंडळ. स्वर्ग, मृत्यू, पाताळच्याही पलीकडे, यक्ष, गंधर्व, किन्नर या सगळ्यांच्या पलीकडे सूर्य आहे. वैकुंठाच्या अगदी अलीकडे सूर्य नाहीये. वैकुंठानंतर म्हणजे वैकुंठाला सूर्य नाही, अलीकडे संपतो, त्यांचं राज्य संपतो. म्हणजे किती लहान, जन्माला आल्या आल्या उड्डाण केलेले म्हणजे याचं संशोधन कधी होईल की जन्माला आलेल्या मुलाची एवढी ताकद, एवढी. माणसाचं बोलतो वर्ष वर्ष नाही उठतो, सारखं झोपवलेलंच असतं, ते सारखं किरकिरत असतं. का रडतो? झोपेत न उठला मग आता का रडतो? झोप आली ना. हेच अजून चालू आहे, हेच चालू आहे. याच्यात काही बदल नाही, याच्यात काही राग नाहीये. झोपेत उठवलं तरी रडायचं आणि झोप आली म्हणूनही रडायचं. झोपू दे आता किती वाजले, आता तुम्हाला कुठे कॉफी मागता, किती वाजले. अगं एवढ्या मागणार होतो पण तुझं ते संपत होतं ना सगळं बघायचं. तू काय म्हणली 11:30 नंतर देते. बरं तेवढं लक्षात ठेवलं अगदी. आणि म्हणून तुम्ही बसलात का माझ्या शेजारी कॉफी मिळणार म्हणून? बरं राहू दे, नको देऊस, देते. काय त्या कॉफी पिण्यामध्ये आनंद आहे? कशीच करायची तिच्या मळ्यात जाऊन ती पिशवी पाठीमागे अडकून टुक 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 असं तर करायचं. त्या बिया आणायच्या, त्या धरायच्या, त्या कुटायच्या, त्या वाळवायच्या, उष्णता द्यायची, त्या पाखडायच्या, मग त्याची पूड करायची, मग पावडर करायची, मग मोठ्यात द्यायचं, मग दूध काढायचं, मग दूध आणायचं, मग चूल पेटवायची. खूप 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 काय आहे फ्रीज उघडलं. घ्या, मलाही घ्या. चमचे आणा, तो साखरेचा डबा आणा, कॉफीचं घ्या डबा. अगं यातली कॉफी कडक झाली आणा हो, रोज देते कळते का तुम्हाला? लहान दगड झालं असू दे, रात्री कुठं बघतात. नाही पण गरम कॉफीच्या डब्याचं झाकण उघडं राहिलं मग रात्री सुरी घेतली आणि पगडी घरात काय संसार आहे. कशी भिक्षा मागायची असेल रामदास स्वामी महाराजांनी सांगितलं. कुठलेच कष्ट घ्यायची आपली आज तयारी नाही. आणि तरी आपल्याला रामराज्य जर हवं असेल तर ते नाही. रामराज्यामध्ये प्रत्येकाला आनंद आहे, सेवा आहे, कष्ट नाही. कष्ट जर रामराज्यामध्ये एखादं मूल रांगत असेल, समजा रांगत आईचं लक्ष नाही येते, रस्त्यावर आलं तर त्याला खडे टोचू नये आणि त्याच्या पायाखाली उडल्याखाली असं म्हणजे गुन्हा खूप टोचतो, पायाला कमी टोचतो. जरा अभ्यास करा, रांगून बघा थोडंसं. तर त्याला खडे टोचू नये म्हणून ती पृथ्वी ताबडतोब अशी मऊ मऊ धूळ तिथे पसरवायची. त्याने तिला माहित होतं रामनाम चालणार. तुला कळलं नाही ते लहान मुले पृथ्वीला विचारणार ते, तुला कळलं नाही ते बालक आहे, काय करत होती, झोपली होतीस का काय? काय रामराज्य होतं ना.
जर एखादा कोणी भाजी असेल तिथे, पूर्वी त्यावेळेला नव्हतंच, पण जर कोणी भाजी आणली आहे त्याच्याकडनं कोणी भाजी घ्यायची आहे, बाकी घेऊन गेले, आता वेळ संपली, आता कोणीच भाजी घ्यायला नाहीये, तर त्यावेळेला रामरायांचे दूत सगळ्या गावात फिरत असत आणि ज्या कोणाकडे जे काय सामान आणलेलं आहे ते सगळं स्वतः घेत असत आणि त्या लोकांना भरपूर मोबदला देऊन परत पाठवत काय रामराज्य आहे. आपण यांना सर्व नाही करू शकत, पण थोडंफार करू शकतो. जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे, तेवढं केलंच पाहिजे. आपण फक्त घ्यायचं नाही, मंडळी द्यायलाही हवं, खूप द्यायला हवं, खूप द्यायला. केळीचा एखादा घड जर आपल्याला एखाद्याने दिला आणि जर आपल्याला असं वाटलं की वाटत नाहीच म्हणा, पण वाटलं की यांना एक द्यावं, तर ते केळीच्या घडातलं केळ मंडळी ते एकदा गंमत करून बघा. जर तुम्हाला ते द्यावं असं वाटलं ना तर ते चटकन तुटतं आणि जर तुम्हाला द्यावं असं नाही वाटलं मनातून तर केळ क्षीरसागरातली वनस्पती आहे. महाविष्णूंच्या दरवाजात ती नाजूक आहे आणि त्याची खबड असते. जेव्हाही मंडळी, जेव्हा आपल्याला एखाद्या कार्याकरता जायचं असेल, आपल्या कुटुंबाला एकत्र बोलवायचं असेल, तर त्यावेळेला या घडाचं पूजन करा. का? एक आहे, एकच धरलेलं असतं, मग अख्खा पडला. ते सुंदर मंडळीचं निसर्ग सुद्धा आपल्याला राम भेटवणारा, पण आपल्यात राम असेल तर त्यातला राम कळेल, नाही तर नाही. पण काय आपण म्हटलं आयुष्य सुद्धा बोलत राहावं. महाबली कुमार की जय.